नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवतोय मशरूम मसाला। तर मशरूम मध्ये भरपूर अशा प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे जे शाकाहारी लोक आहेत ना त्यांच्यासाठी हा मशरूम नॉनव्हेजला खूप चांगला पर्याय आहे। शिवाय ही मशरूमची भाजी चवीला अप्रतिम लागते। त्यामुळे चला सुरू करूया मशरूम मसाला। इथे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत। त्यासाठी 3 कांदे, 2 टोमॅटो आणि 2 इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि 10-15 काजू घेतलेले आहेत। त्याचबरोबर मी इथे मूठभर कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धणे पावडर, लाल तिखट आणि 2 चमचे दही घेतलेला आहे आणि इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मशरूमला माती असते, तर आपण याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर मशरूमला हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची माती निघून जाईल। तर मी इथे मशरूम स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि मशरूम जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत, लगेच काढून घ्यायचे आहेत आणि एका कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत, नाहीतर मशरूम लगेच पाणी शोषून घेतात। मशरूम कोरडे झाले की आपण याला कट करून घेणार आहोत। काही जण मशरूमचं देठ काढून टाकतात, तर मशरूमचं देठ काढून टाकायचं नाही आहे, त्यालाही खूप चांगली चव असते। देठाची थोडीशी बाजू काढून घ्यायची आहे आणि त्याचे 3 तुकडे करून घेते मी। तुम्ही जास्त तुकडे करू शकता किंवा गोलही कापून घेऊ शकता। मी एका मशरूमचे 3 उभे तुकडे करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी सगळे मशरूम कट करून घेतलेले आहेत। तर एका भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये मी 2 चमचे दही घालते। त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धणे पावडर आणि थोडंसं मीठ घालून हे सगळं दही आणि मसाले मशरूमला लावून घ्यायचं आहे। दह्यामुळे मशरूमच्या भाजीला खूप चांगली चव येते। हे सगळं व्यवस्थित मशरूमला लावून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इथे मी कांदे कट करून घेतलेले आहेत आणि टोमॅटो सुद्धा मोठे मोठे कट करून घेते। जास्त बारीक कट करायचं नाहीये, आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे मोठं कट केलं तरी चालेल। तर मी इथे मोठ्या मोठ्या स्लाइसमध्ये 3 कांदे, 2 टोमॅटो आणि ते काजू, लसूण, आलं आणि मिरची घेतलेली आहे। हे सगळं आपण भाजून घेऊया। तर कढईमध्ये तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये अगोदर काजू घालून मिनिटभर परतून घ्यायचे आहेत। काजूला चांगला लाल रंग आला की त्याच्यामध्ये आलं आणि लसूण घालून घेऊया। आलं आणि लसूण चांगलं परतलं की त्याच्यामध्ये आपण एका हिरवी मिरचीचे 2 तुकडे करून घालणार आहोत आणि त्याच्यानंतर 3 मोठ्या स्लाइसमध्ये कापलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि कांदे एक मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। कांदे चांगले लालसर रंगावरती परतले की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। तर आपले कांद्याला चांगला गुलाबी रंग आलेला आहे आणि कांदा व्यवस्थित भाजला आहे। तर त्याच्यामध्ये आपण 2 मोठे कट केलेले टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो सुद्धा आपल्याला एकत्र करून मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आपले टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे सगळं आपल्याला थंड करून याची प्युरी बनवून घ्यायची आहे। हे सगळं आपलं कांदा आणि टोमॅटो थंड झालेला आहे, तर आपण याची एक प्युरी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि बारीक प्युरी करून घ्यायची आहे। तर आपली टोमॅटो आणि कांद्याची प्युरी तयार आहे। तर आपण फोडणी देऊन घेऊया। एका कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली कांदा टोमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत।
कांदा आणि टमॅटोची प्युरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि व्यवस्थित शिजू द्यायची आहे। याच्यामध्येच आपण आपले दुसरे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी हळद, गरम मसाला, धणे पावडर, लाल मिरची पावडर आणि लाल तिखट घालून घेते आहे। हे सगळे मसाले आपल्याला एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत। हा सगळा मसाला थोडासा घट्ट होईपर्यंत आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मिनिटभरानंतर आपला मसाला चांगला शिजलेला आहे आणि याला थोडंसं तेलही सुटत आहे। तर आपला मसाला चांगला शिजला की त्याच्यामध्ये आपण दही लावून घेतलेले मशरूम घालून घ्यायचे आहेत। तर मशरूम घालण्यापूर्वी आपण गॅस बारीक करायचा आहे, कारण आपण मशरूमला दही लावलेलं आहे। दही लावलेले मशरूम घालताना जर मोठ्या गॅसवरती घातले तर आपलं दही फुटू शकतं, त्यामुळे पूर्ण भाजी खराब होऊ शकते। त्यामुळे मशरूम घालण्यापूर्वी गॅस बारीक करायचा आहे आणि एकत्र करायचं आहे सगळं। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आहे आणि आपले मशरूम 10 मिनिटातच शिजतील। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत। तर आपली मशरूमची भाजी तयार आहे आणि चांगलं मशरूम शिजलेले आहेत। तर आपण शेवटी याच्यामध्ये मी अर्धा चमचा फ्रेश क्रीम घालते। तर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची थोडीशी साय घालू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर माझी मशरूमची भाजी टेस्टी अशी आणि चमचमीत मस्त अशी भाजी मशरूमची तयार झाली आहे। तर आपण सर्व करूया। तर तुम्ही ही मशरूमची भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।